नमस्कार, मी निलिमा कदम. स्टँडर्ड 6 इयत्ता 6वी सामान्य विज्ञान. बल व बलाचे प्रकार, force and types of force. Now in the last video we have learned about gravitational force, muscular force and mechanical force, right? The gravitational force operates between the sun and the planets in the solar system. Now this gravitational force is the force applied by the earth to pull object towards itself. The gravitational force on an object is the weight of an object. Greater the force, greater is the weight, and therefore greater force must be applied to lift a greater weight. To weigh an object, it is hung from the hook of a spring balance. Now, many times you have seen aeroplane flying in the sky, right? Now, what are the forces that are acting upon an aeroplane which is flying in the sky? Now, there are 4 types of forces which help that aeroplane to fly in the sky. See here, this is thrust, weight, lift and drag. Let's understand. So there are 4 types of forces acting on that aeroplane. 4 प्रकारची बल आहेत बघा. वेट म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी खाली खेचते. लिफ्ट गतिमान हवा जी आहे ही हवा त्या विमानास वर उचलते. थ्रस्ट मीन्स टू गो फॉरवर्ड, द फोर्स इज अप्लाइड, पुढे जाण्यासाठी जो जोर लावावा लागतो तो थ्रस्ट. आणि ड्रॅग म्हणजेच पुढे जाण्याला हवेकडून होणाऱ्या प्रतिकारामुळे ते विमान मागे ओढले जाते. तर अशा प्रकारे विमानाच्या इंजिनाने दिलेल्या थ्रस्टमुळे विमान पुढे सरकते आणि विमानाच्या पुढे जाण्याच्या क्रियेमुळे लिफ्ट व ड्रॅग या प्रतिक्रिया निर्माण होतात आणि अशा प्रकारे विमानाला जमिनीशी समांतर आडव्या रेषेमध्ये पुरेशा वेगाने सुरुवातीला नेलं जातं आणि अशा वेळी त्याच्या खाली असलेली हवा त्या विमानाला वर उचलते आणि ते विमान हवेत अधांतरी राहू शकते. तर अशा प्रकारे विमान जे आहे ते आपल्याला आकाशात उडताना दिसते आणि त्याच्यावर ही 4 प्रकारची बले कार्य करत असतात. नेक्स्ट, मॅग्नेटिक फोर्स. नाउ if there are pins on the table and you take a magnet towards that pins, the pins gets attracted towards that magnet. बरोबर? त्या चुंबकाकडे सगळ्या टाचण्या आकर्षिल्या जातात. तर चुंबकत्वामुळे हे जे बल निर्माण होतं त्याला चुंबकीय बल असे म्हणतात. The force exerted by a magnet is called a magnetic force. Now, the use of this magnetic force is used in the maglev train. This is a maglev train आणि या चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये like poles there is a repulsion and opposite poles, unlike poles, gets attracted towards each other. So the like poles repulse. The use of this property is used in the maglev train. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये म्हणजे नॉर्थ नॉर्थ रिपल्स, नॉर्थ नॉर्थ उत्तर आणि उत्तर ध्रुव आपण जवळ आणले तर ते एकमेकांपासून लांब जातात म्हणजे त्यांचं प्रतिकर्षण असतं. या गुणधर्माचा उपयोग मॅग्लेव ट्रेन मध्ये केला जातो. नेक्स्ट, फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. नाउ व्हेन वी रब द हँड्स on one like this, see here, when we rub our hands, what happen? The force of frictions comes into action and it always acts against the direction of
motion. So what is the frictional force? घर्षण बल म्हणजे काय? जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात तेव्हा घर्षण बल कार्य करू लागते. आता हे जे घर्षण बल आहे हे घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधी कार्य करते. उदाहरणार्थ सायकल चालवताना, सायकल चालवताना जर आपण ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन ती सायकल थांबते. कॅरम बोर्डवर ज्या वेळेला आपण खेळत असतो त्यावेळेला काय केलं जातं तर बोरिक पावडर टाकली जाते. कारण काय? ती कॅरम बोर्डवरून घसरून पुढे जाण्यासाठी काय केले जाते? पावडर टाकली जाते. So a friction is a force which acts between two objects that are in contact with one another. In terms of that carom board and that is the carom piece is flicked lightly. It slides over the carom board but stops at a certain distance. आपण त्या सोंगटीला टिचकी मारल्यानंतर ती थोडीशी घसरत पुढे जाते आणि नंतर थांबते. So what is a friction? See here, pushing force. It is in motion and it acts in the against the direction of motion, opposite direction of motion. So frictional force works against the motion and acts in the opposite direction. आणि म्हणूनच एखादी वस्तू ज्या वेळेला आपण ढकलतो त्यावेळेला ती थोडीशी पुढे जाते आणि थांबते. कारण घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. See here, direction of motion and this is the force of friction. तर अशा प्रकारे घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. See here, this is the weight, this is the driving force, मेकॅनिकल फोर्स यांत्रिक बल लावलं जातं इथून. हे आहे फ्रिक्शन, या ठिकाणी घर्षण बल कार्यरत करतं आणि हा हवेचा विरोध आणि त्यामुळे गाडी थोडीशी पुढे जाऊन थांबते. तर घर्षण बलाची ही अजून काही उदाहरणं. जर गुळगुळीत पृष्ठभाग असतील तर ते एकमेकांवरून सहज घासता येतात कारण त्यांच्यामध्ये घर्षण बल कमी असते आणि त्यामुळे चप्पल जर आपण तुमची बघितली किंवा शूज बघितले, खेळाडूंचे शूज बघितले तर त्याला खाली स्पाइक्स असतात कारण तो पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो. खडबडीत पृष्ठभाग असल्यामुळे घर्षण बल जास्त त्या ठिकाणी असते. जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच आपण चालू शकतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, स्थितिक विद्युत बल. कागदाचे कपटे जर आपण टेबलावर पसरले आणि एखादी प्लास्टिकची पट्टी आपण केसावर घासून त्या कागदाच्या कपट्यांजवळ नेली तर ते कागदाचे कपटे त्या प्लास्टिकच्या पट्टीला चिकटले जातात. राईट? किंवा हा कंगवा अशा प्रकारे चिकटला जातो. फुगा जर आपण घेतला तर अशा प्रकारे त्या फुग्याजवळ केस चिकटले जातात. तर हे असं का होतं? घर्षणामुळे हे जे बल निर्माण होतं त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. हे काही काळापुरते असते. सो द फोर्स एक्झर्टेड बाय इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल्स इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो रबर, प्लास्टिक, एबोनाइट, these materials produce static electricity due to friction. Now combined forces, एकत्रित बले. आता एकत्रित बले म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, रस्सी खेच, टग ऑफ वॉर. या गेम मध्ये आपण एकत्रित बले अनुभवू शकतो किंवा एखादी वस्तू आपल्याला उचलून न्यायची असेल. या ठिकाणी बघा, हे दोन स्पोर्ट्समन खेळाडू या बॉलला ढकलतायत. हा या दिशेने ढकलतोय, हा पण या दिशेने ढकलतोय. सो व्हॉट इज कंबाईन्ड फोर्स? जेव्हा एखादी क्रिया घडत असताना वस्तूवर विविध प्रकारची बले कार्यरत असतात आणि त्यामुळे ती क्रिया पूर्ण होते. उदाहरणार्थ बघा, द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट इज द कॉम्बिनेशन
of all of the individual forces acting on it. या ठिकाणी हा सोफा उचलून नेण्यासाठी बघा हा काही वजन उचलतोय, हा काही वजन उचलतोय. एकूण जे वजन आहे जर एकाच दिशेने जायचं असेल तर या दोन्ही वजनांची काय केली गेली, बेरीज केली गेली. बघा 25 न्यूटन प्लस 20 न्यूटन, नेट फोर्स इज 45 न्यूटन टू द राईट. Now, if two forces act on an object in opposite direction, in tug of war किंवा या बघा खेळामध्ये opposite direction मध्ये जर बल असतील तर net force is the difference between two forces. आणि त्यामुळे हा खेळाडू पण पुढे जायला देत नाहीये, हा पण जायला देत नाही, म्हणजे नेट फोर्स इज 0. इन टग ऑफ वॉर बघा हे कोणी पुढे दोन्हीकडून बल जेव्हा समान लावलं जातं त्यावेळेला नेट फोर्स 0 असतो. सो and if two forces act on an object in the same direction, the net force is the sum of two forces. So this is all about combined forces. Try to complete this puzzle. Across there are 3 words: to lift a bucket of water, gravitational force on the object, and fifth here this is the resistance of motion when one object rubs against another. And downwards, first one, to move an object, this is required. Second one, the force applied by the earth. And third one, to pull iron filings, this is used. Now dear students, this is the answer of the puzzle. Try to complete the puzzle and then go for the answer. So in this way we have seen there are different types of forces and every day we use these forces. Try to identify different types of forces in our day-to-day life. Thank you.